जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं सेल्फ सर्टिफाईडचं जे काही रजिस्ट्रेशन आहे, तर ते रजिस्ट्रेशन आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवसाला म्हणजे या ठिकाणी 29 डिसेंबर 2025ला सध्या लास्ट डेट आहे. आणि ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांचं जे काही पवित्र पोर्टल जी सध्या बघा पदभरती होणार आहे, शिक्षक पदभरती, तर त्या अनुषंगाने सेल्फ सर्टिफाय जे काही करणं, अप्लिकेशन करणं ते खूप महत्त्वाचं सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांना जो काही प्रश्न या ठिकाणी बघा निर्माण झालेला आहे की मुदतवाढ जी असेल तर ती मुदतवाढ नेमकी या ठिकाणी मिळणार आहे किंवा नाही. कारण ह्याच्यामध्ये बरेचशा उमेदवारांचा या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे ज्या काही सेल्फ सर्टिफाय करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्याच्यामध्ये काही उमेदवारांचा मोबाईल नंबर सध्या बघा बंद असल्यामुळे त्यांना रजिस्ट्रेशन देखील करता या ठिकाणी आतापर्यंत आलेलं नाही. त्यानंतर काही उमेदवारांचं जे काही मिसमॅचचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामध्ये टी आणि सीटेटचा बघा मिसमॅच प्रॉब्लेम होता, तर तो प्रॉब्लेम देखील बऱ्याचशा उमेदवारांचा सॉल्व्ह झाला, काही उमेदवारांचा सॉल्व्ह झाला नाही. तर अशा बऱ्याचशा ज्या काही तांत्रिक अडचणी आहे, तर त्या तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याचशा उमेदवारांचं सध्या जे काही सेल्फ सर्टिफाय असेल तर ते करायचं सध्या बाकी राहून गेलं आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला 15/12/2025ला सध्या बघा या ठिकाणी नोटिफिकेशन आलं होतं. अवघे जे काही सध्या 14 ते 15 दिवसाचा जो कालावधी आहे, तर तोच कालावधी आपल्याला सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी इथं बघा मिळालेला आहे. आता ही नोटिफिकेशन 15 तारखेला आलं होतं आणि ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे संपूर्ण ज्या काही सूचना होत्या, त्या सूचनेनुसार इथं उमेदवारांना प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते 29/12/2025 पर्यंत मुदत ह्या ठिकाणी देण्यात येत आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला इथं 14 ते 15 दिवसाची जी काही ह्या ठिकाणी कालावधी आहे, तर तो कालावधी फक्त देण्यात आलं आहे. आता तर ह्याच्यामध्ये 14 ते 15 दिवसामध्ये नेमकं उमेदवारांनी कोणकोणत्या बाबी ह्या ठिकाणी कराव्या होत्या, त्याच्यामध्ये बराचसा जो काही वेळ आहे, तर ह्या 14 दिवसामध्ये गेलेला आहे. त्याच्यामध्ये CGPA संदर्भात बघा एक मुद्दा होता. CGPA टू जे काही मार्क आहे, तर ते कन्वर्ट करण्यासंदर्भात उमेदवारांचा वेळ गेला. त्यानंतर महत्त्वाचा या ठिकाणी मिसमॅचचा जो काही प्रॉब्लेम होता, मिसमॅचचं जे काही TET, सीटेट संदर्भात, तर त्या अनुषंगाने नेमकी प्रक्रिया काय करायची ते उमेदवारांना उशिरापर्यंत माहिती झालं आणि जी काही मिसमॅचचा प्रॉब्लेम बऱ्याचशा उमेदवारांचा सॉल्व्ह झाला, काही उमेदवारांचा अजून देखील सॉल्व्ह झालेला नाही. त्यानंतर दुसरं जे होतं, OTPचा बघा प्रॉब्लेम होता. काही उमेदवारांचा मोबाईल नंबर जो आहे, तर तो मोबाईल नंबर सध्या गहाळ झाला होता, बंद झाला होता. तर त्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबरवरती OTP सध्या बघा येत असतो. OTP शिवाय कोणत्याही प्रकारची पुढची प्रक्रिया करता येत नाही. तर खूप उमेदवारांचा ह्या ठिकाणी प्राथमिक म्हणजे 2 नंबर सध्या टेट परीक्षेमध्ये ॲड करायच्या सूचना होत्या, परंतु काही उमेदवारांनी एकच नंबर ॲड केल्यामुळे त्यांचा तो नंबर सध्या बघा त्या ठिकाणी बंद झाला किंवा मग त्यांचं काही कारणास्तव नंबर बंद झाला आणि त्यांचं सध्या जे काही रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन झालेलं नाही. तर अशा बऱ्याचशा जे काही कारणं आहेत, तर त्या कारणामुळे सध्या जे काही पवित्र पोर्टल 2025च्या पदभरतीच्या अनुषंगाने जे काही सेल्फ सर्टिफाय आहे, तर ते सेल्फ सर्टिफाय करताना बऱ्याचशा अडचणी इथं आलेल्या आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय होता मुख्य विषय संदर्भात. कारण आपल्याला या ठिकाणी सूचना तशी दिलेली होती, की जो काही शैक्षणिक अर्हतेमध्ये पदवी परीक्षेचा जो काही मुख्य विषय, प्रधान विषय असेल, तर तोच आपल्याला नमूद करायचा आहे. ह्याच्यामध्ये गौण विषयाचा जो असेल, तर तो प्रमाणपत्रामध्ये नमूद करता येणार नाही, अशा पद्धतीने स्पष्ट इथं सूचना दिलेली आहे. तर जे काही उमेदवार आहे, तर उमेदवारांमध्ये गोंधळ असा निर्माण झाला, की नेमका आपला पदवी विषय जो काही विषय आहे पदवीचा, तर तो मुख्य विषय नेमका कोणता? तर ह्याच्यामध्ये बराचसा कालावधी सध्या उमेदवारांचा गेलेला आहे. ह्याच्यामध्ये जी काही क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी स्वतःची जी काही युनिव्हर्सिटी असेल, ज्या युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदवी घेतलेली आहे किंवा जे काही महाविद्यालय असेल, तर त्या ठिकाणी जे उमेदवार आहे, तर त्यांचा त्या मुख्य विषयाचा जो काही क्रॉस सध्या व्हेरिफाय करण्यासंदर्भात बराचसा वेळ इथं गेलेला होता. त्याच्यामुळे देखील बरेचसे उमेदवार संभ्रमावस्थेमध्ये होते आणि जे काय सेल्फ सर्टिफाय सध्या बघा काही उमेदवारांचं ह्या ठिकाणी झालेलं नाही. तर सध्या जे काही महत्त्वाचं या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय संदर्भात मुदतवाढ मिळावी त्या अनुषंगाने तुम्ही बघा ह्या ठिकाणी जो काही इथं ईमेल देण्यात आले, तर ह्याच्यावरती सध्या बघा तुम्ही मेल देखील करू शकतात वैयक्तिक, की जी काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ किमान 15 दिवसाची तरी ह्या ठिकाणी बघा परत मिळावी त्या अनुषंगाने. तर सध्या महत्त्वाचं जिल्हा परिषद बघा पुणेचं एक पत्र सध्या या ठिकाणी इश्यू करण्यात आलंय मुदतवाढीच्या अनुषंगाने. ते देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की मुदतवाढ जी आहे तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी मिळू शकते. आणि त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे या ठिकाणी बघा पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक
हे पत्र कधीचं आहे तर 26/12/2025चं इथं इश्यू केलेलं पत्र आहे आणि हे पत्र कोणाला दिलंय की माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना हे पत्र सध्या इश्यू करण्यात आले. ह्या पत्राचा जो काही विषय आहे तर तो विषय म्हणजे पवित्र पोर्टलवर उमेदवारांचे मिसमॅच दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत अशा पद्धतीने हे पत्र होतं आणि ह्याचा जो काही संदर्भ आहे तर तो युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य जे काही पत्र होतं तर त्यांनी 26/12/2025ला हे एक निवेदन देण्यात आलं होतं आणि त्या निवेदनावर जो काही पुढील सध्या बघा कार्यवाही आहे तर ती कार्यवाही इथं झालेली होती. आता ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टलवर जे काही मिसमॅच दुरुस्ती असेल मुदतवाढ मिळण्यासंदर्भात ज्या संपूर्ण या ठिकाणी अडचणी आहे तर त्या अडचणी सध्या बघा इथं देण्यात आलेल्या आहे. या पत्रामध्ये जे काही विषय मांडण्यात आले ते विषय म्हणजे या ठिकाणी बघा की अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 3 जी काही परीक्षा दिनांक 27/5 ते 5/6/2025 दरम्यान सध्या बघा झाली होती. त्याचा जो निकाल आहे 18 ऑगस्टला सध्या जाहीर झाला होता आणि सदर परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक पद भरती प्रक्रिया सहभागी होण्यासाठी पवित्र पोर्टलवर अर्जाचे जे काही प्रमाणीकरण असेल स्वप्रमाणीकरण ते करणे बंधनकारक करण्यात आले असून पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्राची जी काही मुदत आहे तर ती 15 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे आजच्या दिवसाला 29 डिसेंबर लास्ट डेट आहे. त्या अनुषंगाने बघा इथं पुढे म्हटलेलं आहे की मात्र नोंदणी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया करत असताना अनेक उमेदवारांना तांत्रिक व प्रशासकीय अडचणीचा सामना करावा लागत असून त्यामुळे पात्र उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेतून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसंच बघा पुढे म्हटलंय की तरी या अडचणी दूर करून उमेदवारांना न्याय मिळावा संदर्भीय पत्रान्वये खालील मागण्यांचा सहानुभूतीक विचार करण्याबाबत कार्यालयास विनंती इथं करण्यात आलेली. तर ही महत्त्वाची विनंती युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने इथं बघा करण्यात आलेली. त्याच्यामध्ये महत्त्वाचे इथं मुद्दे देण्यात आले होते की टेट परीक्षा अर्ज भरताना काही उमेदवारांना मोबाईल क्रमांक नकळत चुकीचा नोंदवल्या गेल्यामुळे पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना OTP व इतर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. सदर त्रुटी दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी आणि ही जी काही त्रुटी होती तर ती त्रुटी बघा ह्या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशनद्वारे सध्या जे काही मोबाईल नंबर कशा पद्धतीने ॲड करायचा त्यासाठी ईमेल करायला लावला होता. तर ती ही एक त्रुटी होती तर ती सध्या बघा दूर करण्यात आली होती. परंतु हे नोटिफिकेशन उगे जे काही कमी दिवस असताना सध्या बघा आपल्याला आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काही उमेदवारांचं अजून देखील ही जी क्युरी आहे तर ती क्युरी सध्या बघा सॉल्व्ह झालेली नाही. त्यानंतर पुढचं आहे मिसमॅच संदर्भात जे काही TET सीटेट प्रमाणपत्राशी संबंधित तफावत म्हणजे जी काही मिसमॅच संदर्भात बघा या ठिकाणी एक प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम कार्यालयाच्या सुरू असलेल्या मदत कक्षामार्फत काही विनंत्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे अशा उमेदवारांना मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात यावी. तसंच बघा इथे जे काही डॉमोसाईल प्रमाणपत्र आहे ते 14 मे पूर्वीचं असणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र अनेक पात्र उमेदवार सदर दिनांकानंतरचे डॉमोसाईल प्रमाणपत्र असल्याने ते अपात्र ठरत आहेत. त्यामुळे 14 मे नंतरचे डॉमोसाईल प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे. कोणताही पात्र उमेदवार पवित्र पोर्टलवर नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणीकरण करण्यासाठी किमान 15 दिवसाची मुदत देण्यात यावी. अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही मागणी आहे तर ती मागणी सध्या बघा करण्यात आलेली आहे. तर ह्या संपूर्ण बाबीचा सकारात्मक सहानुभूतीपूर्वक विचार करून पात्र उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात यावी व मुदतवाढ मिळावी अशा पद्धतीने हे पत्र जे आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी शिक्षण अधिकारी कार्यालयच्या मार्फत म्हणजे जिल्हा परिषद पुणेच्या मार्फत जे पत्र आहे तर ते पत्र प्रति या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयाला या ठिकाणी बघा गेलेलं आहे. आता ह्याच्यावरती नेमकं पुढची जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया एक प्रकारे सकारात्मक इथं होऊ शकते आणि जी काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ मे बी ह्या ठिकाणी मिळू शकते. आता ह्याच्यावरती जर विचार झाला 15 दिवसाची मुदतवाढी संदर्भात तर आपल्याला आजच्या दिवसाला रात्रीपर्यंत जे काही मुदतवाढी संदर्भात न्यूज बुलेटिन सध्या पाहायला मिळू शकते. तरी देखील बघा या ठिकाणी अजूनपर्यंत नोटिफिकेशन सध्या आलेलं नाही. तर ज्या उमेदवारांचं अजूनही सेल्फ सर्टिफाय झालेलं नसेल तर त्यांनी सेल्फ सर्टिफाय करून घ्या. जर मुदतवाढ इथं बघा मिळाली तर तुम्हाला पुढे परत अनसर्टिफाय करून परत त्याच्यामध्ये जो काही बदल करायचा असेल तर तो तुम्ही बदल करू शकतात. परंतु आताच्या घडीला तुम्ही जे काही सेल्फ सर्टिफाय आहे तर ते सेल्फ सर्टिफाय करणं गरजेचं आहे. अनसर्टिफाय आताच्या घडीला सध्या बघा करू नका किंवा मग जे काही ॲप्लिकेशन तुमचं भरलेलं असेल तर ते ॲप्लिकेशन तशाच पद्धतीने भरून राहू देऊ नका. त्याला फायनल सबमिट आणि जे काही सेल्फ सर्टिफाय असेल तर ते तुम्ही करून घ्या. जेणेकरून बघा ह्या जी काही पदभरती आहे तर ह्याच्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही. जर मुदतवाढ मिळाली
तर हे सर्वांसाठी वेल एंड गुड असणार आहे आणि मुदतवाढ बघा या ठिकाणी मिळायला पाहिजे, जेणेकरून इतर उमेदवारांचं देखील या ठिकाणी नुकसान होणार नाही. 15 दिवसाची जी काही एकदाची मुदतवाढ मिळाली तर जे काही उमेदवार सध्या या ठिकाणी डॉक्युमेंटपासून किंवा इतर जे काही तांत्रिक अडचणीपासून जे आज सध्या बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफाय करायचं राहून गेलंय, तर त्या उमेदवारांचा देखील या ठिकाणी बघा संधी जी असेल तर त्यांना मिळू शकते. आणि ज्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आणि महत्त्वाचं या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे, तर त्या उमेदवारांना पुन्हा त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल, काही राहून गेलं असेल, तर त्यांना देखील बघा ती संधी जी असेल मुदतवाढ मिळाल्याने त्यांना देखील इथं सध्या मिळणार आहे. तर ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे, तर ती माहिती बघा इथं सध्या देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. परंतु सध्या तरी या ठिकाणी शासनाच्या वतीने देखील माननीय आयुक्त महोदयांना जे काही पत्र आहे तर ते पत्र गेलेले आहे. तसंच जे काही ह्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून देखील जो काही महत्त्वाचा पाठपुरावा आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी सुरू आहे. तर आशा करूया मुदतवाढ जी असेल तर या ठिकाणी बघा मिळू शकते. जशी पुढील अपडेट येईल तशी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पुढे देखील अशाच प्रकारचे जे काही मार्गदर्शन असेल ते तुमच्या जोपर्यंत केलं जाईल. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.